पुण्याच्या एका गजबजलेल्या फ्लॅटमध्ये मीराचा दिवस पहाटे 5 ला सुरू होतो. आज डब्यात काय देऊ सुचतच नाहीये. डोकं सुन्न झालंय. आई, माझे मोजे कुठे आहेत? मला भूक लागलीये. मीरा, चहा अजून झाला नाही का? किती वेळ लावतेस कामाला? येते आई, दूध तापतंय. चिन्मय, मोजे कपाटात आहेत. मीरा, माझा लॅपटॉप बॅग कुठे आहे? मला उशीर होतोय. तुझ्या समोरच आहे ती बॅग समीर. सॉरी यार, कामाचा खूप लोड आहे. तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. तू निघ, उशीर होईल. मुलं शाळेत गेली, नवरा कामावर. आता उरली फक्त कामं आणि शांतता. हे बघ, कोपऱ्यात जळमट झालीयेत. साफसफाईकडे लक्ष नसतं तुझं. माझं मन जळमटांनी भरलंय. ते कोणाला दिसणार? आई, मला आज थोडं डोकं दुखतंय. मी थोडा वेळ झोपू का? आता झोपून कसं चालेल? संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय? स्वतःला कुठेतरी हरवून बसले मी. मीरा, हे काय? घर अंधारात काय आहे? मला काहीच करायची इच्छा होत नाहीये समीर. मला खूप भीती वाटतेय. आई, हे बघा काय झालंय. तिला डॉक्टरांची गरज आहे. ती आजारी आहे. काय आजार आहे? आम्ही पण संसार केले, कधी असं वागलो नाही. काळ बदललाय आई. तिचं मन थकलंय. आपल्याला तिला मदत करावीच लागेल. समीर, मला औषध नको. मला स्वतःला शोधायचंय. जे हवं ते कर मीरा. मी मुलांकडे आणि घराकडे बघतो. मीराने योगा वर्गाला जायला सुरुवात केली. पहाटेचा तो शांत वेळ तिचा स्वतःचा होता. श्वास आत घ्या, मनातील सर्व काळजी बाहेर सोडा. किती दिवस झाले मी मोकळा श्वास घेतला नव्हता. मीरा, पुढच्या आठवड्यात तुझ्या मैत्रिणींची सहल आहे ना? तू जातीयस. पण आई आणि मुलं, त्यांचं कसं होईल? आम्ही बघू का सगळं? तू जा आणि फिरून ये. तुझा चेहरा आता हसरा दिसतोय. कोकणाच्या निसर्गात मीरा पुन्हा एकदा बागडू लागली. मीरा, तू किती छान गातेस. हे टॅलेंट कुठे लपवून ठेवलं होतंस? संसाराच्या आवाजात हे गाणं हरवून गेलं होतं. मुलं तुला मिस करतायत, पण काळजी नको. आम्ही मज्जा करतोय. मी उद्या येतेय समीर, खूप साऱ्या आठवणी घेऊन. घरी परतल्यावर मीरा जुनी मीरा नव्हती. तिने तिचा छंद पुन्हा जोपासला. मीरा, तुझे गाणे ऐकून घरात प्रसन्न वाटतंय. आई, आम्हाला पण शिकव ना गाणं. आज स्वयंपाक मी करतो, तू तुझं गाणं पूर्ण कर. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, तेव्हाच आपण इतरांना प्रेम देऊ शकतो. मीराने स्वतःला शोधलं आणि घराला त्याचं घरपण परत मिळालं. तुमचं मानसिक आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे. स्वतः